जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, या भारतभूमीवरती वेळोवेळी अनेक महापुरुषांनी जन्म घेतला आणि आपल्या जीवनशैलीतून एक आदर्श निर्माण केला समाजापुढे. पण समाजाने त्यांच्याकडून जो आदर्श घ्यायचा असतो, जी शिक्षा घ्यायची असते ती खरंच घेतली का? किंवा समजण्याचा प्रयत्न केला? मित्रांनो, त्यापैकी अशा महान पुरुषांपैकी एक होते बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, शून्यातून या महामानवाने जे स्वतःचंच नाही तर एक समाजाचं एक अस्तित्व निर्माण केलं. पण ह्या माणसाला आपल्या समाजाने तरी समजून घेतलं. इतरांचं सोडून द्या. ज्या समाजात बाबासाहेबांनी जन्म घेतला त्या समाजाने तरी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर मी का म्हणत आहे की कारण ज्या विचारधारेच्या विरुद्ध बाबासाहेबांनी लढा दिला, आपलं जीवन संपूर्ण खर्च केलं, परिश्रम केला, त्याग केला, त्या महापुरुषाच्या मनात किंचितही राग द्वेष या समाजाबद्दल नव्हता. त्यांची लढाई ही विचारधारेची होती, व्यक्तीशी नव्हती. पण हे समाजानं समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी ज्या विचारधारेच्या विरुद्ध कठोर लढा दिला, पण त्या समाजातील मुलीशी त्यांनी दुसरा विवाह केला. यातून काय बोध मिळतो, काय धडा मिळतो, आपण काय शिक्षा घेतली पाहिजे? मित्रांनो, ही लक्षात घ्या की महामानवाला समजून घेताना फक्त एकच दृष्टिकोन घेऊन जर आपण चालू तर आपण काय त्या महामानवाला समजून घेतलं? आपल्या समाजात मित्रांनो, जेव्हा बाबासाहेबांनी सविता आंबेडकर यांच्याशी लग्न केलं, ती परिस्थिती काय होती, कशी होती, याचा कधी विचार केला? पण त्यांच्या या दुसऱ्या विवाहातून त्यांनी एक समाज सुधारणेचा एक संदेश दिलेला आहे. तो समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला? की मी विचारधारेच्या विरोधात होतो आहे, पण व्यक्तीच्या विरोधात नाही. जर त्यांनी खरोखरच हिंदू धर्माचा द्वेष केला असता किंवा हिंदू चालीरीतीचा विरोध केला असता किंवा ब्राह्मण व्यक्तीचा विरोध केला असता, तर त्यांनी त्यांच्याच घरातील महिलेशी लग्न केलं असतं. पण ह्यातून एक धडा त्यांनी दिला आहे की हा फक्त विचारधारेचा लढा आहे, हा व्यक्तीचा नाहीये. हा खूप मोठा संदेश आपल्याला ते देऊन गेले, पण आपण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याला? मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून ब्राह्मण द्वेष, ब्राह्मण चालीरीतीचा बद्दल द्वेष पसरवण्याचा लहानपणापासूनच आपल्याला ती शिक्षा दिली जाते. पण लक्षात घ्या मित्रांनो, इतिहासातून धडा घेऊन आपण वर्तमान काळामध्ये आपण त्यात सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. आपला लढा हा व्यक्तीशी नाहीये मित्रांनो, आपला लढा हा विचारधारेचा आहे. आणि हे बाबासाहेबांनी दुसरं लग्न एका ब्राह्मण मुलीशी करून हा एक धडा दिलेला आहे आपल्याला. पण समाज यातून काही बोध घेतो का? नाही मित्रांनो. आपल्याला काय आहे की नुसता द्वेष करायचा आहे. अरे पण वर्तमान काळामध्ये जो समाज वर्तमान काळाशी जुळवून घेत नाही, तो समाज कधीच पुढे जात नाही मित्रांनो. म्हणून भूतकाळातील चुका, भूतकाळातील धडे त्या वर्तमान काळामध्ये त्यात सुधारणा करून आपल्या समाजानेही पुढे जाणं खूप गरजेचं आहे. माझे अनेक मित्र आहेत मित्रांनो, जे ब्राह्मण समाजातून येतात, पण त्यांना आज
शिक्षण पद्धतीने बुद्धीच्या वैचारिक विकासाने त्यांनाही कळून चुकलेलं आहे, की श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधला फरक काय असतो. आज जेव्हा कुठला कार्यक्रम असो किंवा व्यक्तिगतरित्या जेव्हा आम्ही भेटतो, तेव्हा सोबत बसून जेवण पाणी वगैरे करतो. पण मी आता त्यांना शिवीगाळ करत बसायची का, की त्यांना द्वेषच करत बसायचा का, असं आहे, असं होतं, तुमच्या पूर्वजांनी हे केलं, ते केलं. एका ठिकाणी ठीक आहे. पण त्याच गोष्टी जर आपण करत राहिलो, तर यातून समाज सुधारेल, की समाज हा चुकीच्या दिशेने जाईल, हे लक्षात घ्या मित्रांनो. वर्तमान काळाशी जुळवून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून आपणही काही सुधारित पावले टाकणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हणतो, की बाबासाहेबांनी ब्राह्मण मुलीशी दुसरं लग्न का केलं? याचा कधी विचार करा. या विषयावरती बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो. मी बोलेनही, हळू-हळू बोलेनही, परंतु सध्या इतकंच आहे, की बाबासाहेबांनी ब्राह्मणच मुलीशी लग्न का केलं? त्यांना दुसऱ्या जातीत किंवा दुसऱ्या ह्याच्या कल्चरमध्ये मुलगी सापडली नसती? नाही मित्रांनो, बाबासाहेबांनी हा खूप मोठा आपल्याला संदेश दिलेला आहे, की तुम्ही विचारधारेचा, श्रद्धेचा आणि अंधश्रद्धेचा विरोध करा. विचारधारेचा विरोध करा, व्यक्तीचा विरोध करू नका. खूप मोठा संदेश आहे, पण त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे. म्हणून महामानव बाबासाहेब का घडले? कारण बाबासाहेब फक्त विरोधकच नव्हते, ते चहूबाजूंनी विचार करणारे व्यक्ती होते. समाजासाठी काय चांगलं आहे, समाजासाठी काय वाईट आहे, मग ते आपलाच नाही तर इतरही सर्व समाजाला घेऊन चालणारे बाबासाहेब. ते केवळ आपल्या समाजाबद्दल विचार करणारे नव्हते. या गोष्टी लक्षात घ्या माझ्या बहुजन मित्रांनो, बंधूंनो. फक्त द्वेष करून, शिवीगाळ करून ह्यातून काही साध्य होणार नाहीये मित्रांनो, काहीच होणार नाही. प्रत्येक समाजातून अशी माणसं बाहेर येणं खूप गरजेचं आहे, की सत्य स्वीकारणं. कुठलाही समाज असो. सत्य स्वीकारून पुढे आलं तर एक चांगला समाज निर्माण होईल. आणि आपलेही कर्तव्य आहे बहुजनांचं, की प्रत्येक गोष्टीमध्ये द्वेष न करता आपणही सत्याचा स्वीकार करून आपल्यातही सुधारणा करणं ही पण काळाची गरज आहे आणि आपण ते केलंच पाहिजे. सत्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करा बंधूंनो. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.